जा आणि चायनीज बायांसारखे ॲब्रो करून ये. हा ओळखली पण गेली पाहिजे. ओळखली अशी भाषा एक महत्वाची गोष्ट म्हणजे गॅसचा मोठा सिलेंडरचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. रिव्ह्यू नक्की सांगा कसा काय होता असं. हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. हॅलो आणि वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर मी आता जस्ट जॉबवरून आलो आणि खूप दिवसापासून आमची तयारी चालू आहे. म्हणजे माझी नाही, दीक्षाची. कारण आम्हाला जायचं आहे उद्या लग्नाला, म्हणजे हल्दीला. ठीक आहे, तर हल्दीला जाण्यासाठी काय काय लागते काय काय नाही ते बाबा. काय काय लागते म्हणजे काय 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 हळदीला जायला काय लागते, काय लागतं तर काय माहिती बाबा मला काय लागतं काय ते. नाही बघत, काय नाही लागत. काय लागते. मग एवढे दिवसापासून हल्दी येत मला जायचं आहे, मला जायचं आहे. हा असं का आहे बघा. पूर्ण दुपार मला त्रास दिलाय का पाणी नाही बेसिनला, पाणी नाही बेसिनला. पाणीच नव्हतं तर काय करणार आहे. आता बा उन्हाळ्याचा टाइम आहे. आता पाणी विषय जरा हेच करतो. 11:30 पावणे 12 पासून पाणी गेला होता. तो आता पाणी आलंय 6 वाजता. बघितला मी आलो आणि पाणी आला. हो, बाकी आमच्याकडं 24 तास पाणी असतो. फक्त कधीतरी बेसिनला संपून जातो पाणी बस. आणि तेच महत्वाचं आहे. उन्हाळ्यामुळे झालंय ते वाटतं. हा ना. हा आता उन्हाला पण आहे तर थोडा हात आवरायला लागेल आपल्याला, कारण ऑप्शन नाही आहे ना. आणि सांगून कोणाला सांगणार आहे. तेच तर. मग तेव्हा 24 तास तर पाणी आहे. बाथरूममध्ये, बेसिनमध्ये. फक्त किचनच्या बेसिनला नाही बस. दुसरं काय नाही का. हां, तर भांडी घासायची राहिली होती म्हणून ते टेन्शन लागली होती. सकाळपासून मला हैराण करून ठेवला होता का पाणी नाही पाणी नाही पाणी नाही पाणी नाही. मग पसारा वाटतो ना तो भागामध्ये. अच्छा चांगलं नाही हां, तर ठीक आहे. आणि आता मला तिला घेऊन जायचं आहे. हे भांडी घासून झाल्यानंतर ते तू लवकर आटपून घे. ते कधीपासून राहिला होता ना, म्हणून मग मी सांगितलं का तू करून घे. मग मला तिला घेऊन जायचं आहे पार्लरमध्ये. तिला बापरे बरंच काय काय करायचं काय असेल. नाही एवढं बरंच काय काय ते आपलं काय नाही करेल माणूस. असू शकतो. मला तर माहिती आहे प्लास्टर करायचं असेल, वॉल पुट्टी लावायची असेल. ती अजून उद्या, काय काय? ती उद्या, आज हा नाही. ते उद्या का. मग आज काय करायचं आहे. ती उद्या. मग आज काय करायचं. फक्त आयब्रो करायचं. फक्त आहे ब्रो. मग ते तर मी घरी पण करून देऊ काय शकतो. नको. अरे मी करतो ना ट्राय. मला पट्टी आणि पेन्सिल मी बरोबर पहिले माप घेतो, नंतर मग त्याच्यावर बरोबर असं करतो ना ब्लेड खाली. काय नको. हा? एक्सपिरियन्स अरे एक नंबर. नकोय आपल्याला. अरे एक नंबर करीन मी. माझ्यावर विश्वासच नाही. एकदा नाही. एकदा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. नाही, मला नाही वाटत. ठेवून तर बघ. नाही. एकदा मी बोलतो माझ्यावर विश्वास ठेवून बघ. हो, विश्वास ठेवला तर माझा स्वतःचा विश्वास उडेल. हे असं आहे, म्हणजे चांगला करायला जातो तर असं आहे. ठीक आहे, आता काय ज्याचं करावं मला. तो म्हणतो माझंच करा. हा अशी मला नाही. भांडी आता उरकून घे पटकन. भूक पण लागली ना. भूक लागली ना. मग काय खाणार आता. बघू, विचार करू. बघू आता विचार करू पुढे गेल्यावरती, कारण मला भूक लागली आहे. आणि रोज रोज बाहेरचं पण काय खाणार ना. जाऊ दे, बघू आता. मग चला आवरून देतो, मग नंतर पुढे दाखवतो कुठे घेऊन जातो असं मेक ओव्हर करायला. तर आता दीक्षाचं आवरून झालेलं आहे आणि मला तिला आता घेऊन जायला लागेल गॅरेजमध्ये. हो सॉरी, पार्लरमध्ये, लेडीज गॅरेज. लेडीज गॅरेजमध्ये. आणि आम्हाला लवकर लवकर यायला लागेल, कारण मोमोजचे ऑर्डर पण येतील आणि मग नंतर आपली घाई होऊन जाईल. बाकीचं दीक्षाने जेवण करून थोडं जेवण पण करून ठेवलेलं आहे. बाकी बघू आज थोडासा काय केलंय. बनवायचं. दुपारी त्यांनी बोंबील खाल्ले होते सुखे, रसा केला ना, तो रस्सा. माझ्यासाठी ठेवून दिलाय. आणि नंतर काय करणार आहे, दाल तडका. बघू आता खायला जाईल तर, नाही तर नुसतंच मग. हा मग ठीक आहे, बघू मग तेव्हा. हा, कारण मग त्याला जाऊन पटकन यायला लागेल. मोमोचे ऑर्डर चालू होतील आणि मग नंतर मग आम्हाला टाइम भेटणार नाही. ठीक आहे, तर माझं जातो मी, याला घेऊन येतो पटकन. काय त्रास आहे बायांचा नाही ना. चला नेहमीच्या जागेवर घेऊन आलोय, नेहमीच्या पार्लरमध्ये. जा आणि चायनीज बायांसारखे ॲब्रो करून ये. हा ओळखली पण गेली पाहिजे. हा ओळखली अशी भाषा हा जा ओळखली गेली पाहिजे. अरे पूर्ण अर्ध्या तासानंतर गर्दी होती ना. काय नव्हती गर्दी. काय घेतलं बघू दुसरं. काय बांगड्या घेतल्या वाटतं.
हा व्हेरी गुड मॅचिंग मॅचिंग. तर गाईज आता आम्ही घरी आलोय आणि शॅम्पू घ्यायचे होते ना आपल्याला, घेतले ना आपण शॅम्पू. थोडासा आम्ही आता राईस केला आहे आणि दुपारचं आहे बोंबलचा रस्सा आहे वाटतं. बाबा एवढा सारा. आणि इथे चिकन थोडासा आम्ही मोमोजच्या स्टफिंगमधून वाचवला आहे आणि तो फ्रायसाठी यूज करणार आहेत ना. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसचा मोठा सिलेंडरचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हां सगळीकडं म्हणजे सिलेंडरचं शॉर्टेज आहे आणि असं झालं आहे की आमच्याकडे ना दोन्ही पण छोटे बाटले आहेत सिलेंडर. आणि ऍक्च्युली घरी आमच्याकडे आहे मोठा आणि घरचे मम्मी बोलत होती किती वेळा घेऊन जा मोठा म्हणून. आणि आम्ही कधी बोलतोय काय नंतर काय गरज लागत नाही ना. आता अशी गरज येऊन पडली आम्ही यूज करतो आता. दुसरा आहे तो खाली आणि आता आम्ही विचारायला गेलो तर बोलतात नाही बोलतात आता कधी पण नाही माहिती. म्हणजे असं आता इतकं टेन्शन येऊन राहिलं आम्हाला गॅसचं. कारण गॅस कंटिन्यू यूज ना, जेवण वगैरे नाश्ता वगैरे लागतो आणि ऑर्डरचं करायला लागतं. ऑर्डरचा पण आणि असं झालंय आता की सगळीकडे जे म्हणजे चायनीजचे दुकानं आहेत, बाकीचे असे खाण्यापिण्याचे दुकान आहेत ना सगळे बंद पडले. कारण कमर्शियल गॅसेस मला वाटते का ते 3000च्या वरती आहेत. आणि आता आम्हाला टेन्शन येऊन राहिलंय का आता जर गॅस जर मध्ये संपला तर काय करणार. काय ऑप्शन आहे तसं आपल्याकडं, आपण इलेक्ट्रिक शेगडी पण विकत घ्यायला लागेल. ऑप्शन नाही का, कारण बाकीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ग्रोसरी वगैरे सगळं आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त विषय गॅस सिलेंडरचा आहे. तो आता बघू. आता माझी बहीण पण आहे साईडला, त्यांना पण कसा तरी बऱ्याच दिवसानंतर भेटला आणि त्यांनी पण विचार केला. त्यांना तर 10-15 दिवसातून 15 किलो तो संपतो लगेच त्यांचा. 15 दिवस लागतो त्यांना. 15 दिवसात त्यांना संपतो कारण त्यांचे घरातले सगळे गरम पाणी त्याच्यावरच यूज करतात ना. लाईटवरचं असं काय गिझर वगैरे आहे नाही. आणि आम्ही तर काय दोघे पण थंडे पाणी आंघोळ करतो. आणि एकदम सकाळी 6 ते 7 मध्ये गरम पाणी येतो सोलारचा. पण त्यात एवढे सकाळी तर मी पण उठत नाही ना, ही पण उठत नाही मग. आणि मी थंडीत पाणी आंघोळ करतो त्यामुळे टेन्शन नाही. पण आता सिलेंडरचं टेन्शन येऊन राहिलं आहे. आता किती दिवस चालतो काय माहिती, बघू त्यानंतर काय होतं. असेलच जर काही प्रॉब्लेम आला तर मग इलेक्ट्रिक शेगडी विकत घेऊ. ठीक आहे, इलेक्ट्रिक शेगडी विकत घेऊ नाही तर मग नाही का. आणि हा थोडा दुपारचा उरलेला भात बरोबर आहे, कशाला वाया घालायचा नाही का. आणि दीक्षाचे आयब्रोज ओ चायनीज चाव चाव. आम्हाला पण थोडे दिवस मला असं वाटते का की मोमोजचा बंद करायला लागेल असं वाटते. पण आमचे दादा ते बोलले का इलेक्ट्रिक शेगडी घ्या, आता उलट चालू होईल. कारण बाकीचे दुकानं सगळी बंद झालेत ना. सिरियसली मला असं वाटलं का बोल आज अचानक का असं बंद पडला सगळा ना. मला असं हा ना बंद. आणि तरी पण बघा टेन्शन नाही घ्यायचं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही घ्यायचं. हा खाना नाही सोडणे का भाई. मराठी ब्लॉग आहे. अरे कोणाला एक सेकंड कोणतरी ऑर्डर आली मला वाटते. तर आता आम्हाला ऑर्डर चालू झालेली आहे. ठीक आहे, आता आमच्या ऑर्डरचा बनव चिकन मोमोजची ऑर्डर आली आम्हाला फ्रायची. इकडे आमचं जेवण पण होतं आहे आणि आता इकडे हे पण मोमोजचा पण करायला लागेल. असं आहे आमचं मल्टीटास्किंग. दीक्षा सुपर मल्टीटास्किंग. मारी छोरी आहे के छोरे से कम आहे के. तर आता आम्हाला 2 ऑर्डर आल्यात आणि दोन्ही ऑर्डरला आता दीक्षाला एवढा धावपळ करायला जमणार नाही. तर मला थोडी हेल्प करायला लागेल तिला. बाकीच्या गोष्टी पॅकिंगच्या पण कारण आम्ही मिळूनच करतो असं नाही, मी तिच्यावरच सोडतो म्हणून. कारण पण काम जास्त तीच करते, कारण जेवण बनवा परत ऑर्डरचा पण करा. तर असं सगळं आहे. तर मी आता जरा हेल्प करू तिला बाकीच्या गोष्टीमध्ये. आणि भूक पण जाम लागते ना. ठीक आहे, चला मग भेटू थोडं. हे बघा आम्ही डेली नवीन तेल यूज करतो आणि असं पण नाही की म्हणजे तेल आम्ही दुसरं फेकून देतो. तेच आम्ही तेल खातो. असं नाही का आम्ही वेगळा मोमोज बनवायला वेगळा करतो आणि आम्हाला खायला वेगळा, असं काहीच नाही. ही बॉटल आहे त्याच्यामध्येच आमचं तेल असतो आणि तेच आम्ही खातो आणि तेच आम्ही त्याच्यामध्ये आम्ही मोमोज फ्राय करतो. ठीक आहे, तर हे सगळं आता मोमोज पहिली ऑर्डर 2 ऑर्डर आल्यात तर ते 2 ऑर्डर करतो आम्ही. नाही इकडं आमचं चिकन फ्राय करून झालं आहे
जेवायचा टाइम आम्ही लवकर जेवून घेणार होतो, पण नंतर आता ऑर्डर आले तर मात्र थोडं लेट होईल नाही का. ऑर्डर झाली का मग जेवू. हां आता आमची पॅकिंग होत आहे इथं. हे बघा पिशवीवर आम्ही पूर्ण ॲड्रेस आणि कोणता आहे व्हेज की नॉनव्हेज ते टाकलं आहे आणि इथे प्रॉपर हायजीन मेंटेन. ठीक आहे. आणि गरम गरम आणि सगळे व्यवस्थित चांगले इन्ग्रेडियंट वापरून हां असं कोणताच नाही का लोकल प्रोडक्ट काही पण वापरून असं केलं आहे. ठीक आहे. तर 2 प्लेटची दादांची ऑर्डर आली होती आम्हाला, तेच मला आता द्यायला जायला लागेल. हे बघा साईज आणि 8-8 पीस बरोबर झाले. 8 ओके. तर अशी प्रॉपर पॅकिंग आहे पूर्ण हायजीन मेंटेन ठेवून. ठीक आहे. आणि तुम्हाला नक्की आवडेल. दीक्षाची मेहनत आहे शेवटी त्यामध्ये. तर मी आता ही ऑर्डर देऊन येतो. ठीक आहे. आपण मग नंतर जेवायला बसू. हां मी ऑर्डर देऊन येतो लगेच. तर मी आता लिफ्टमध्ये आणि 3ऱ्या फ्लोअरवर मला ऑर्डर द्यायला जायचं आहे. बघू त्यांना विचारतो मी पहिले रेकॉर्डिंग करू शकतो का म्हणून. ठीक आहे. तर मी आता ऑर्डर द्यायला आलो दादा ना. ठीक आहे. दादा रिव्ह्यू नक्की सांगा कसा काय होता असं. हां आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. केलं आहे ना. थँक्यू नक्की रिव्ह्यू द्या. स्टीम पण एकदा ट्राय करू बघा. स्टीम पण चांगले लागतात. हां चालेल. तर मी आता ऑर्डर देऊन आलोय आणि दीक्षाने ते सर्व काही घेऊन बसलेली आहे. तिला खूप जास्त भूक लागली आहे. फुल रेडी पोझिशन मध्ये आणि तिला खूप भूक लागली आहे. मला पण लागली ऍक्च्युली, कारण काय खाल्लाच नाही मी संध्याकाळी ना. आम्ही जेवायला बसणार होतो एवढ्याच ऑर्डर आली आणि मग लगेच कारण ऑर्डर कशा हा परत नंतर ते मग धावपल झाले असते. आम्हाला धावत जेवायला लागलं असतं. पण बरं झालं आली ऑर्डर. कारण काय होतं ऑर्डर आली ना मग आमची धावपल काय होते का पूर्ण क्लीन करून मग कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला लागतात. असं नाही कसा पण घ्यायचा आणि कसा पण करायचा असं नाही ना. मग आम्ही पण आमच्याकडे 2 बनवले. दीक्षाने तिचा खाऊन झालाय. माझा एक बाकी आहे तो मी खाईन. आम्ही पण तेच खातो जे तुम्ही खाता. ठीक आहे. तर आता मी हातपाय धुतो पटकन आणि लगेच जेवून घेऊ. तर आता मी जेवायला बसलोय आणि मी चेंज केली जीन्स. उन्हाळ्यामध्ये जीन्स घालून पूर्ण दिवस राहणे म्हणजे फार कठीण काम आहे. आता मस्त एकदम आरामात हाफ पॅन्ट एकदम शॉर्ट घालायची. मेन म्हणजे पूर्ण दिवस Short. कपडे कॉटन वाले हा जे घाम म्हणजे हे करतील ना ऍब्झॉर्ब करतील असे कपडे हे घालायचे. हा जास्त करून कॉटन वाले चांगले असतात. पण आता काय ऑफिसमध्ये काय फॉर्मॅलिटी असं सगळ्या गोष्टी असतात ते बघायला लागते ना. असं आहे. माझी तर इच्छा होते का हाफ पॅन्ट घालून जाऊ ऑफिसला. असं नाही होऊ शकत. असं पण करू शकतो मी. मला जर परमिशन भेटली मी हाफ पॅन्ट पण घालून जाऊ शकतो. तर शॉर्ट्स घालून आता जरा बरं वाटते मला आरामात. आणि काय विशेष असं काही बनवलेलं नाही आहे. चिकन होता थोडासा फ्राय केलाय. बोंबीलचा रसा आहे. सुक्या बोंबीलचा रसा आणि भात. आणि आता लवकर जेवून यायचं ठीक आहे. तो नंतर ऑर्डर येते किंवा काय येते मग आमची धावपळ होते. त्याच्यापेक्षा आधीच जेवून घ्यावा ते बरं पडते नाही का. कारण भूक पण लागली आणि जरा एक मोमोज पण खाल्ला आम्ही. चांगला लागला. तर ठीक आहे आता आम्ही जेवून घेतो. नंतर आता ऑर्डर केली आता परत आम्हाला करायला भेटणार नाही शूट. तर त्याच्यासाठी मग आता इथेच आम्ही एंड करू. आणि सॉरी एक रस सांगायचा की आम्ही जी पहिली व्हिडिओ टाकली मराठीमध्ये स्टार्ट करत होते त्याला तुम्ही एवढा भरघोस प्रतिसाद दिला आणि एवढा प्रेम दिला आणि एवढ्या कमेंट्स दिल्या. आम्हाला खूप चांगलं वाटलं. हा आणि कुठेतरी आम्हाला पण जेव्हा चांगलं वाटतंय म्हणजे तुम्ही सांगितलं त्या गोष्टी चांगल्याच होत्या आणि आम्ही त्याचा फॉलो पण करतोय कंटिन्यू. असंच आम्हाला सपोर्ट करा. असंच लाईक करा. असंच कमेंट्स करा आणि चांगल्या कमेंट्स करा. ठीक आहे. आम्हाला पण खूप चांगलं वाटलं त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे दोघे पण. ठीक. हा तर आता मराठीमध्ये टोटल व्लॉग येणार आहे आमचे. काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर आता या व्हिडिओला इथेच आपण एंड करू. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.